मी काय म्हणून राहिलो काय म्हणतोय की आपण लग्न करूया ना. काय लग्न करूया ना? नेमकी कसली घाई झाली आहे तुला? अरे का खानदानी लग्न आल्यानंतर तू का टिपी समजून राहिली का? तू काय पोट्टे? अरे काही वेळ काळ असतं का नाही काही लग्नासाठी? का उठले कधी सुटले का आपलं चाललंय लग्न करायचंय मला, हे थोडी असतं. पोट्टी काय भैताड म्हणजे? मला करायचंच नाही आता. सर कसं वाटलं सर? अरे परफॉर्मन्स कसा वाटला सर? नाव माहिती आहे का तुम्हाला माझं? माहिती आहे ना सर, म्हणून तर आले ना मी तिकडून सर. हो तरी म्हणलं ऐकल्यासारखं वाटतंय कुठेतरी आडायला. ते कागरचं ऑडिशन द्यायला आले सर. कागर झाला रिलीज आहे आता. मग कागर 2 येईल ना. मग हा कागर 2 साठी बघा. पण 2 साठी हेच कुठे काय असणार आहे डायलॉग? मग रिमेक बघा काहीतरी. नाही सागर झालाय आणि आत्ता बघा ना विचार काहीतरी रिमेक. काय नाही नंतर 1-2 महिन्यानंतर कॉल करा मग बघूयात आपण. आणि असं कसं सर, आता भेटलं एवढं भारी हे देऊन राहिलं ना, मी परफॉर्मन्स देऊन राहिलो ना सर आम्ही. कोण तुम्ही परफॉर्म करत होता का? मग तुम्हाला कळत नाही ना? नाही म्हणजे इतकं नॅचरल होतं का? मी तेच नाही ना वाईट होतं ते, त्यामुळे कळालं नाही ते. मला माहित आहे सरला रिटेक पाहिजे. परत येऊ का सर? हा तुम्ही चालू करा तुमचं तुम्ही. हा. चल लवकर काही नाही. हा हॅलो सर. हा हॅलो सर 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 विरायनगरचं भावी नेतृत्व असं नको तिकडे भरकटून कसं चालेल? राजकारणात डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर ठेवून पुढे चालायचं असतं. लवकरच राणीताई पण आम्हाला आदरणीय होत्यात वाटते. बसा, लय उशीर झाला ना तर तुमचा अर्धचंद्र बोंब मारेल. असं का? सासरे बाबा म्हणायचं बरं का? आपल्या प्रेमाची नवाळी फुलवायची, एकदा जीव लावला की मरेपर्यंत, जीव जाईपर्यंत परमनंट लव. असं कसं सर? तुम्ही बरं थांब. हा हा अर्धवट परफॉर्मन्स असा पाहून कसं सर? तुम्ही बरं हा. काय म्हणणं आहे तुमचं? थोडंसं गप्पा मारूत ओळख करून घेऊ एकमेकाची. माझं काय म्हणणं आहे, ओळख करून घ्यायला. बरं. तर म्हणजे आता तुम्ही एवढे चित्रपट काढले सर, ओके. आता आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये कसे नवीनच कलाकार येऊन राहिले ना. हा पण नवीन आल्यानंतर असा मार्ग नाहीये ना भेटायला कोणाचा. मग आता कसं भेटणार ना? आमच्यासारखं गरीब सर होतकरून माणूस कसं भेटणार ना सर? मी एक काम करतो, माझ्या कास्टिंग डिरेक्टरचा तुम्हाला नंबर देतो, तुम्ही त्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्ही त्यांना तर भेटू ना सर. आता तुम्ही प्रत्यक्षात भेटल्यावर कास्टिंग डिरेक्टरला नंतर भेटू ना आपण. काय म्हणजे आता असंच म्हणजे नॉर्मल गप्पा की बाबा असं तुम्हाला जेव्हा वाटलं की कागर सिनेमा काढावा तर तुम्ही फ्रेश टॅलेंट न घेता तुम्हाला असंच का वाटलं की इकडे सर रिंकूला घ्यावं बर आणि शुभंकरला घ्यावं? बर अगेन रिंकूने ऑलरेडी एक रोमॅन्टिक किंवा लव्ह स्टोरी सेंट्रिक मूवी केला आहे. मग तुम्हाला असं म्हणजे कसं वाटलं की ठीक आहे रिंकूच्या ऑपोजिट को ॲक्टर शुभंकरच सुटेबल राहील? वाटलं मला त्यावेळेस. Why not somebody else? तुम्ही ना आता माझे इंटरव्ह्यूज बघितले ना, मी हेच उत्तर दिलेत की शुभंकर कसा आला, रिंकू कशी आली प्रोजेक्ट मध्ये, कागर कसं सुरू झालं. तुम्ही आता हे 8-10 दिवसाचे सगळे बघितलं तर सगळ्यात तुम्हाला उत्तर मिळून जातील. आता ते बोलायचं आहे का आपल्याला? नाही, मी काय म्हणतोय, तुम्ही घेतलं खूप भारी कास्टिंग, एक नंबर सर, बरं. त्याबद्दल वाद नाही. पण दुसरे होत करू ओके आजूबाजूला असू शकतात ना सर इकडे. पण नाही मागच्या पिक्चरला होते ना नवीन, ते आजूबाजूचे होते ते परत झालेच ना चांगले. परत घ्यायला काय हरकत आहे? बरं ठीक आहे, मी नवीन काय करत असतो तर तुम्हाला नक्की सांगेल दोघांना. मग ते जाऊ आता मी नंबर व्हॉट्सअप करतो. नंबर करतो मी तुम्हाला व्हॉट्सअप, कास्टिंग डिरेक्टरचा करतो नंबर. पण तुम्हाला कसं वाटलं सर की म्हणजे तुम्ही आता पहिला चित्रपट काढला, दुसरा काढला, आता तिसरा येऊन ठेपलाय, तुम्हाला कधी असं वाटलं की आपला टाइम आहे का? अरे बापरे, तो डायलॉग तर आत्ता कळाला मला गलीबॉय बघितल्यानंतर. त्याच्या आधी असं काही वाटलं नाही मला. मला असं वाटलं की माझं काम करावं आपण. म्हणजे असं वाटलं की माझं पण येईल कधीतरी काहीतरी.
ते तर कधीच वाटलं होतं. मी लहानपणी पण एका मुलीला बोलताना असं ती असं काहीतरी मला बोलली होती नाही, मी म्हणलं एक दिवशी तर मी असं करेल की तू येशील माझ्याशी बोलायला. अच्छा अच्छा, ते कागर मध्ये जे लव्ह स्टोरी आहे मग ते ते त्याचा काही संबंध नाही आहे तिकडे. असं तर 10वी पर्यंत मी म्हणतो ना की अकलूजला असतं आपण. तुम्ही कुठले आहेत? अहमदनगर. तुम्ही? नांदेड. बरोबर, आपण लय लांब लांबचे आहेत. पण आपल्या इकडे बोलता येत नाही मुलांना. तुला तर जास्त अनुभव असेल की कोण बोलायला येतं का नाही. लगेच भावाला जाऊन सांगायचं, लगेच काय 4 होतकुरू असतातच. मग तशा वेळेस होत नाही लव्ह स्टोरी तयार तिकडे. आमच्याकडे तर नुळे राडीच व्हायचे. हा का? याला तर चांगलाच अनुभव आहे, चांगला पट्ट्या तिकडे असू दे इकडे. तर असं कसं सर, म्हणजे थोडा तर अनुभव तुम्ही टाकलाच असेल ना कागर मध्ये? नाही 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 नाही, माझं ना मला काय असं वाटतं माहिती का की व्यक्त व्हा असं सगळं म्हणतात ना. व्यक्त व्हा म्हणजे आपल्या आयुष्यातलं घडलेलं करायचं आहे का आपण जो विचार केलाय तो भरायचा आहे पिक्चरमध्ये. तर मी त्याच्या क्राफ्टवरती जास्त का विचार करतो. मग अनुभव घ्यायचे तर मग सगळ्यांच्याच आयुष्यात हॅपनिंग आहे ना. मग सगळ्यांनी उठून चित्रपट थोडीच करायचे. ट्रेलर बघल्यावर वाटलं की थोडं पॉलिटिक्स रिलेटेड आहे. बरं. सध्या इलेक्शनचं वार आहे. मग का ते यासाठी बनवलं का? नाही या- म्हणजे बराच गॅप आला हा, ना. तुम्ही दिवाळीला 1-2 release करणार होते. वर्षांपासनं म्हणजे नाही करत होतो आम्ही थांबलो मुद्दाम. म्हणलं चला ह्या लोकसभेत. आता काय होतं आपण काय विचार करतो की काय बाबा व्हॅलेंटाईन आला की आपण काय लव्ह स्टोरी काढूयात. कुठला अजून एक कुठला आला तर काय देशावरचा कुठला जर सिनेमा असेल तर आपण काय 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट असा तो. कारण की तो माहोल असतो साधारणपणे सगळेजण त्याच विषयावरती बोलत असतात. तर म्हणलं की चला यार आपण पण येऊन बघूयात चर्चा होते का. म्हणजे प्रॉपरली प्लॅन करून बघून की कुठे कधी सुटेबल असेल तेव्हा ह्यांनी विचार केला की बरं मूवी आता काढायचा. बरोबर असंच ना. अजून एक असं म्हणजे हे ठामपणे घ्यायचं आहे का. मी सांगू का पॉलिटिकली उत्तर कधी करेक्ट नसतात. एक्झॅक्टली डिप्लोमा. त्यामुळे तुम्ही आता गृहीत धरता ते धरा आता पुरतं. आपण नंतर काय वेगळा प्रश्न आला तर विचार बोलूयात त्याच्यावरती. कुठला प्रश्न का? तू काय करू? तू थांब की तुझं काय मध्ये 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 नेहमी. त्यांना मेल ऍक्टर पाहिजे, तू थांब जरा असं. बर प्लीज हे गृहीत धरले माझे पुढचे स्क्रिप्ट रेडी आहे. त्याचं कास्टिंग लॉक आहे आणि त्याचं मी शूटिंगला पण जातो. त्यामुळे ना आपण 2 वर्ष तर असं एकत्र काम करू शकणार नाही. दुनिया काय आहे सर, उम्मीद पे दुनिया काय आहे सर. तर मी काय म्हणत होतो की आता हे इलेक्शन पॉलिटिक्स हे सगळं आलं. रिंकू 18+ तर नाही ना? ती अजून म्हणजे तिला मतदानाचा अजून अधिकार नाही. बर पण मग डिस्पाइट दिस फॅक्ट तुम्हाला असं केव्हा म्हणजे कसं काय वाटलं की आता ट्रेलरमध्ये तर असं दिसतंय साधारण की ती ॲज अ पॉलिटिकल लीडर ऑर समथिंग ती रिप्रेझेंट करते आहे. तर मग तिला अजून मतदानाचा अधिकार नाही पण तरीही ऑडियन्स तिला ॲज अ पॉलिटिकल लीडरच्या रूपमध्ये ॲक्सेप्ट करेल असं तुम्हाला कसं वाटतं? मुळात ना रिंकूचं वय बघून मी कास्ट केलेलं नाहीये. मुळात तिची ऍक्टिंग बघून केलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्नच येत नाही की तिचं वय काय आहे. मलाही आत्ता कळालं की तिला मतदानाचा अधिकार नाहीये. त्यामुळे हा मुद्दाच नाहीये मुळात माझ्यासाठी. ती तिथे थिएटरवरती आणि पडद्यावरती दिसते का नाही. ती दिसत नसेल तर मग तो माझी चूक आहे. ती दिसत असेल तर ती किती वर्षाचे काय फरक पडणार आहे सर? 25 सर. नाही पण पुढचे झाले ना ऑलरेडी कास्टिंग आणि मला अगदीच 10 वर्षाचं बाळ पाहिजे होतं बहुतेक. डिस्पाइट बिंग 25 तो 50चा दिसतो हे खरं आहे. त्यामुळे तू तुझं वय वगैरे सांगून काही फायदा होणार नाहीये. काही जरी बोलली तरी त्यांना मेल ऍक्टरच पाहिजे, तू थांब. ओके. मेल ऍक्टर भरपूर आहेत. हा. हा हा. तू म्हणजे जास्त काही जरी केली तरी काय होणार आहे सर? माझ्याकडे स्क्रिप्ट आहे सर, प्रोड्युसर आणतो. मला सगळेजण म्हणतात ना की गोऱ्या माणसांना काम का नाही देत तू. त्यामुळे पत्ता तर इथेच कट आहे असं ऑलरेडी. पत्ता माझा ऑलरेडीच कट आहे त्यामुळे बोलायला म्हणजे तुम्हाला अशी मातीतले मातीतले पण नाही आवडत. मातीतले झाले आता. हरकत नाहीये. मी थोडं ब्लॅक मेकअप करून येऊ शकते. बर ऑप्शन्स आहेत. काळ्याला गोरं करण्याचे तर मग ऑब्विसली गोऱ्याला काळं करण्याची पण तेवढं काय करत नाही. 5 दिवस नांदेडला नाही तर नागपूरला राहा. नाही सोलापूरला पण राहा करपूर निघशील. नॅचरली ब्लॅक आपलं. जहाज आहे. नाही काय झालंय माहिती का आता सगळ्यांना तर रिंकूमुळे झालेलं आहे. सक्सेस मिळाला त्यांना तर असं वाटतं की प्रत्येक मुलांना की वाटतं की यार उठा आणि चला ऍक्टिंग करा. तर तसं मला करू असं अजिबातच माझं म्हणणं नाही की आपण उद्या काय डॉक्टर व्हायचं तर काय जाऊन ऑपरेशन करतो उद्या घालवतो ना आपण 3-4 वर्ष. तर मला असं वाटतं की चांगल्या ठिकाणी शिका तुम्ही. वेगवेगळे ठिकाणं आहेत तिथं जाऊन शिका मग ठरवून या ना. नाही सर, लहानपणी जन्मलो ना तेव्हा ठरलं होतं माझं. बर नाही ते दिसतंय. पण माझं आत्ता ठरायला लागलं की तुला घ्यायचं नाही त्याचं काय करायचं. त्याचं सांग त्याचं काय. कसं माहिती का, जेवढे रिजेक्शन आले ना तेवढे चांगले असतात. परत यायचं थोडंसं चांगलं बोलून यायचं असं सरांना सांगायचंय थोडक्यामध्ये. मला कळलं ते. थोडक्यात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं ह्यांनी जरा खूपच मनावर घेतलेलं दिसतंय मला.
आणि अर्थातच त्याचा काही उपयोग वगैरे इथं होताना मला दिसत सर ते आता निवडणुकीमध्ये कसं ते आपला ॲटो पोंगा हा. भोंगा मागे पोस्टर बिस्टर 10 ॲटो लावतो सर मी. 10 टोला होतो का? सर 26 तारखेला कागरे लावून. तुला लावायचं असलं लाव ना, माझी काय हरकत नाही सर त्याला. प्रेम सर तुमच्यावर एवढं प्रेम दाखवून राहिलो ना. प्रेम रिक्षावर कुठे दाखवतो? नाही, हा रिक्षा चालवतो म्हणजे कागरचं पोस्टर लावू ना आपण. चला चला कार्यक्रम. करायचं करा, तुम्हाला पोस्टर द्यायला सांगतो मी. हा हा का? नाही पार्ट टाइम तो रिक्षा पण चालवतो ते पण सांग की जरा म्हणजे ठीक आहे ना, मेहनत करतो ना सर मी. बर हा सर माझ्याकडनं स्क्रिप्ट आहे, प्रोड्युसर आहे, बर. ऍक्टर पण आहे सर, बर. हिरोईन आपण शोधू ना सर. नाही मग एक काम करा ना, तुम्ही डिरेक्टर शोधा एक चांगला हा आणि त्याकडनं करून घ्या ना. सर आपल्याला डिरेक्टर असं तसं नाही पाहिजे सर. बर. असा डिरेक्टर पाहिजे ज्याला नॅशनल अवॉर्ड हवाच हवा, म्हणजे भेटलेला हवा सर. मग खूप आहेत की. खूप कशाला सर, काकेत कळसन गावाला कळसन कशाला नाही सर. नाही माझं लाईन आहे आता पुढचं. ठीक आहे ना, थांबू ना सर, थांबू ना. किती वर्ष थांबायचं सांगा सर. एक साधारणपणे जातील एक 2-3 वर्ष तरी. 2-3 वर्ष ना. बाहुलीला किती वर्ष लागले? 5 ना. ठीक आहे ना, आपण 3 वर्ष थांबू, काय हा, विषय. बरं, ठीक आहे, मग आपण शूटिंगला 1 वर्ष घ्या, 2 वर्ष घ्या सर. बर. हा एडिटिंगला अजून 2 वर्ष घ्या सर. बर. हा रिलीजला आपण प्रमोशनला 2 वर्ष घालू सर. काय विषय नाही, पण तुमच्याकडूनच हवा. म्हणजे प्रोड्युसर इथं झोपला पाहिजे असं ठरवायचं आहे का आपल्याला? सगळं आपण अरेंज करू सर. मला कॉइनची दुसरी बाजू दिसत नाहीये वाटतं की हा किती लाईफ मध्ये वेला आहे हे त्याला इकडे दाखवून वेला नाही, द्यायचं. डेडिकेशन, नाही, हार्डवर्क म्हणतात, dedication हार्डवर्क नाही म्हणत. जाऊ दे, इतके वर्ष तितके वर्ष पार्ट टाइम रिक्षा and all. सर. प्रभासनं बाहुलीला किती वर्ष दिले सर? मला नाही माहिती तुम्ही बाबा. राजमाऊली सर माझे. नाही, हा, असं सर, काही मला असं माहिती नसतं. नाही. हा? मला असं तुम्ही वाटतं की हा beard- प्रॉपर तुमचा ना स्ट्रगलचा जो ऍटिट्यूड आहे ना तो गडबड आहे. गडबड. सर बियर बघा ना सर तुमची. मग माझी राजमौली बघून सर काय तुम्ही. उपयोग आहे? 5 वर्ष नाही 10 वर्ष डबल करून टाकू सर आपण. तुझ्यामध्ये बाहुबली किंवा प्रभास असं दिसलं पाहिजे असं आत्ताच आहे का सर आता? फॅन्ड्री आवडते ना सर मला. हा मग फॅन्ड्रिक मग अरे नागराज सरच भेटा एक तर मुळात. ठीक आहे ना, तुम्ही भेटला का, त्याही भेटला का, त्यांना पण नॅशनल अवॉर्ड, तुम्हाला पण नाही नॅशनल नाही नाही, असं कसं दोघांचे काम करण्याची पद्धत वेगळी आहे ना. ऍक्ट्रेस तर सेम आहे ना सर. किंवा ऍक्ट्रेस सेम आहे पण काम वेगवेगळं आहे ना दोन्हीकडे. त्याच्यामध्ये पण तिचे पप्पा हे होते, काय होते? आमदार काहीतरी होते, कोणाच्या बुडाखाली आमदार. कारण तू बघितलेल्या सिनेमाबद्दल बोलू शकतो आपण, न बघितलेल्या सिनेमाबद्दल काय बोलणार आता? की हिचे वडील कोण आहेत? ती आली होती ना सर बाहेर, असं बाल्कनी मधून गोविंदा 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 गोविंदा. कसला भारी सर. ते आता काय असतं, टीजर आणि ट्रेलर याच्यामध्ये पिक्चर दाखवलं तर लोक थिएटरला कशी येतील? कसे येतील? त्यामुळे तेवढंच दाखवायचं जेवढे लोकांना प्रश्न पडतील, लोक चांगलं बोलतील वाईट बोलतील. आता बघा मग स्वतःचे ग्रह मोडा. काय पॉलिटिकल फिल्म आहे म्हणल्यानंतर आपण थ्रिलर तर येणार त्यात मसाला. ही मी नाही सर, ही विचार करू लागली. हा. मी नाही. हा ही म्हणली 26 ला अव्हेंजर पण यायला, हा. 26 ला आपला हे हा. कागर आपला कागर पण यायला. हा हा तर तिथं कम्पॅरिझन असं ही बोलली सर. बर. हा कम्पॅरिझन होईल असं वाटत नाही 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 अजिबातच नाही, अजिबात नाही. ते एंड गेम आहे सर. नाही नाही त्याचे तो पिक्चर आहेच मोठा, पण त्याच्याबद्दल कम्पेअर करण्याची गरज नाहीये. मुळात आपण काय पद्धतीने मार्केटिंग करतो आणि काय पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचतो त्याच्यावर सगळं आहे. आता नाही म्हणलं तर हा एकच पिक्चर मराठी आहे, मग जिथं 6-6, 7-7 पिक्चर एका आठवड्याला तर त्यावेळेस काय म्हणणार तुम्ही? हा तर मारामारच करत सुटेल. इथे तर एकच सिनेमा आहे ना. आपल्या इथे तर एक हिंदी पण असतो आणि एक 7-8 मराठी पण असतात. त्या गर्दीत काय करायचं लोकांनी? बनवणारा माणूस. अच्छा. बर. हा आणि मॅटर विचारणारा कर. माणूस. तू थांब ग. प्रश्न स्वतःचे असूनही दुसऱ्याचं नाव घेऊन सांगणं. सर मी चांगले क्वेश्चन विचारलो तुम्ही आता. हा. भारी भारी क्वेश्चन. नॅशनल अवॉर्ड तुला काय माहिती आहे? तुला काय माहिती आहे तुला? मग तुला काय माहितीये? तुम्हाला भेटला ना सर. बर म्हणजे तुम्हाला भेटला ना. आता आपला म्हणलो का मी नाही. तुमचं कसं आहे सर ते? बर. हा अकलूज आपला आहे, कागर आपला आहे. हा बर. प्रमोशन करू ना सर. करा 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 बिंदास करा. स्क्रिप्ट आहे ना सर आपल्याकडे. हा मग म्हणलं ना तुला 2 वर्षानंतर भेटू आपण. तुम्हाला कधी देऊ? आज देऊ? नाही 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 नाही, मी काय करतो माहिती का, माझ्या ना टीमच्या मुलांना सांगतो, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सांगतील कधी भेटायचं पुढचं. सर चला चला सर आपण आहे ना स्क्रिप्ट घेऊ. राहुल कुठे गेला? हो स्क्रिप्ट लिहिला भाई. हा हा ठीक आहे, तुम्ही स्क्रिप्टचं बोला. हा तुमचं काय म्हणणं होतं? सर नाही नाही बोलू दे की जरा. अरे तुमचं काय म्हणणं होतं? हमारा हो रहा है ना क्या हो रहा है? मूवी. 2 साल बाद रिमेंबर क्या मग आता काम आता सुरू करावं लागेल ना सर. बरं. हा हा चले. नाही पण 2 वर्षाचं प्लॅनिंग आता बसून केलं पाहिजे असं मला वाटतं. हा. की एक स्क्रिप्ट आल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागणार प्रीवरती. कसं बसायचं? त्याच्यावर तुमचं बसत नाही ना मी, मुद्दा तो आहे. नाही म्हणजे तिकडे जाऊन बसू असं म्हणलो. ओके. आपण वाचन करू सर. हा मला वाटलं मराठी भाषेत 2 अर्थ निघतात, आपण मी दुसरा घेतला. म्हणजे वाचन वाचन सार्वजनिक अर्थ घेऊन टाकला मी सर बसायचं म्हणल्यानंतर. तुझा पत्ता कट झालेला आहे तर काही नाही नाही नाही, तुमच्यासाठी एक रोल आहे. तुम्हाला एक सांगून टाकतो मी, एक रोल आहे तुमच्यासाठी.
सर मला ना खूप मागे लागणार आहे ना, असे कलाकार नाही आवडत. तर मी तुम्हाला सांगतो बाकीचं की काय कास्टिंग टीमला सांगून. हां, आपण 2 वर्षानंतर भेटूया आता. चला येऊ का? सर चला. सर अपना टाइम आहे का या शोला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा खूप साऱ्या. आणि 26 तारखेला 26 तारखेला कागर बघायचं. कागर बघा. प्रथम मकर माने सरांचा नॅशनल अवॉर्ड आणि त्याच्यानंतर आपण पुढचं पुढे सांगू. कमेंट करत नाही मी, सध्या पॉलिटिकल फिल्म करतोय ना.